Hi everyone. Hi गुड everyone. इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. Good evening. Good evening. आवाज येतोय का सर्वांना? गुड इव्हिनिंग. हो मॅम. दिसते का मल्हार, दिया? मी हो मॅम, आवाज येतो आणि स्क्रीनही दिसते. ओके बर. मी प्रश्नपत्रिका सुट्टी आहे. सोडवल्यात सर्वांनी. आज त्याच प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण होणार आहे. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड गुड इव्हिनिंग. इव्हनिंग मॅम. सर्वांना गुड इव्हिनिंग. मॅम प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. हो, ही प्रश्नपत्रिका आहे. मला यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला कोणकोणते प्रश्न कठीण गेलेत किंवा चुकलेले आहेत तर ते प्रश्न सांगा. फक्त तेवढेच प्रश्न होतील. जे जे कठीण गेलेले आहेत तेच प्रश्न क्रमांक तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचे, मी लिहून घेते. पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारले जाणार नाहीत. एकदाच पाठवायचे काय आहेत ते, किंवा मग ग्रुपवरती पाठवा. ग्रुपवर किंवा चॅट बॉक्स मध्ये. एक आता 8 ते 10 दिवस आपल्या रोज प्रश्नपत्रिकाच होतील. या प्रश्नपत्रिकेमधील स्पष्टीकरण असेल. 12 प्रश्नपत्रिका दिल्या होत्या, सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण होईल. बरं, एकही प्रश्न आतापर्यंत आलेला नाही, म्हणजे एकही प्रश्न नाहीये का तुमचा इंग्लिशमध्ये? सर्वांनी प्रश्न सोडवलेत का हे? ओके, स्वराज आलेले 5, 7, 73, 46 आणि 36. फक्त इंग्लिशचे. ओके, चला सर्वच दिलेत त्यानं घेऊयात सर्वच त्याचे. मॅम मी इंग्लिशचे पाठवले आहेत. 7, 73, 46, 36, 6, 10, 12, 26, 45, 36. अरे फक्त इंग्लिशचे पाठवा ना, एवढे प्रश्न म्हटलं मागे पुढे होईल थोडस. 6, 10 आणि 12. ओके, आले 6, 10 आणि 12. पुढे. ओके, फक्त देवराज, यशवर्धन, श्रेया, दिया, कोमल, विराज, स्वराज यांचेच प्रश्न आहेत का? बाकी सर्वांना जमलेत? मॅम मी पाठवले मुग्धा. हो, मी पाठवले सुद्धा. चला, आले ते जे प्रश्न आलेत. मॅम मी पण पाठवले. फक्त दोनच होते का? 7वा आणि 73वा. श्रेयाचा 12वा आहे. बर, चला जेवढे आले तेवढे घेऊयात. बरं, आता सुरुवातीला म्हणणं की 5वा प्रश्न कठीण आहे. 5वा प्रश्न पाहूयात आपण. विच ऑफ द गिवन पिक्चर इज रिलेटेड टू द ऍक्शन वर्ड वॉशिंग? पाहता. मॅडम तुम्ही उत्तर सांगू नका, आम्ही उत्तर चॅट बॉक्स मध्ये पाठवतो इंग्रजी प्रश्नाचे. हो, चॅट बॉक्स मध्ये. चला, बाकीच्यांनी जे काय आन्सर लिहिलेलं आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पण अगदी स्पष्टपणे चित्र दिसतंय तुम्हाला. ऑप्शन नंबर 4 मध्ये वॉशिंग म्हणजे हात धुण्याचं तिथे काम आहे. मग वॉशरूम मध्ये काय असेल? मग ते दोनदा. हा, कपडे धुण्याचं काम असेल, हात धुण्याचं असेल, पाय धुण्याचं असेल, काय असेल. पण इथे वॉशिंग, इथं जो नळ आहे तो पण चालू दिसतो. वॉशिंग हे 4 नंबर राईट आहे. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 7वा प्रश्न पहा. 7वा. मॅम आयडेंटिफाय द करेक्ट. आहे. काय झालं? 6वा आहे. हो, 6वा पण आहे. ओके, 6वा पण घेऊयात. हा, 6, 10 आणि 12 बरोबर आहे. असे 1-2 जणांचे होते. 6वा पहा. चूज द ऑड मॅन आउट. वेगळं काय आहे ते काढायचंय. पोटॅटो, हेन, पॅरट आणि पिकॉक. तर आता यामध्ये पोटॅटो वेगळं आहे. बाकीचे बर्ड्स आहेत. हे हो. आहे, पॅरट बर्ड आहे आणि पिकॉक पण बर्ड आहे. पोटॅटो हे एक व्हेजिटेबल आहे. व्हेजिटेबल असेल तर ती यामध्ये वेगळी झाली. 7 नंबरचा क्वेश्चन पहा. 7 मध्ये आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड कंपॅरिझन फॉर द पिक्चर. आता हे चिलीचं पिक्चर आहे. मग याची तुलना आपण कशा प्रकारे करू शकतो? ऍज अ डॅश डॅश ऍज अ. मग आपण काय म्हणतो पहा. स्पायसी चिली चिली. ही ॲज द स्पायसी स्पायसी असते. ॲज चिली. हा. आणि स्पायसी पेक्षा स्पायसी म्हणजे एक मसालेदार पण होतं. हॉट हा शब्द तिखट साठी वापरला जातो. स्पायसी कशाला म्हटलं जातं? तिखट आणि मसालेदार आहे. म्हणजे आपण म्हणतो खूप स्पायसी आहे. पण हॉट म्हणजे तिखट आणि उष्ण या दोन्हीसाठी हॉट.
हा शब्द वापरला जातो. हॉट चिली, हॉट ॲज अ चिली, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे राईट होईल. परंतु मॅम स्पायसी ॲज अ चिली पण येऊ शकतं ना. येऊ शकतं ना, पण मसाला आहे का यामध्ये? स्पायसी मॅम कशामध्ये म्हणतो चिलीची आपण? फिलिंग काय? काय? पेन्सिल कुठे आहे? साडी पेन्सिल कुठे आहे का? हा, काय म्हटले? स्पायसी पेन्सिल मध्ये पेन्सिल आपण कधी म्हणतो स्पायसी? जेव्हा आपण मसालेदार आहे आणि खूप तिखट आहे तेव्हा स्पायसी म्हणतो. पण हॉट हा शब्द त्यापेक्षाही जवळचा आहे. हॉट म्हणजे तिखट पण होतं, हॉट म्हणजे उष्ण पण होतं. म्हणजे हॉट मॅम पण हा बोल. मॅम पण स्पायसी चिली येईल ना. नाही, आपण आन्सर केलं, चेक करूयात. माझ्या मते तर ऑप्शन नंबर 3 राईट आहे. स्पायसी आपण मसालेदार आणि तिखट आहे तेव्हा spicy म्हणतो. मॅम 3 राईट आहे. हा. पहा इथे मॅम आवाज 7 7चा 3 हे पहा, आन्सर की पण मी घेऊन ठेवलेलं आहे. आणि इथं तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा आहेत, काही प्रश्नांची स्पष्टीकरण आहेत. या ज्या प्रश्नपत्रिका दिलेल्या होत्या काही प्रश्नांची तिथे स्पष्टीकरण होती. इंग्रजी बुद्धिमत्तेमध्ये काही प्रश्नांची स्पष्टीकरण तुम्हाला दिलेली होती यामध्ये. ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. बरं, 5 झालं, 7 झालं, 6 पण झालं. त्यानंतर 9 नाहीये, 10वा आहे. तर 10वा प्रश्न पाहूया. 9वा समजला काय का? 10 नंबरचा क्वेश्चन पहा. विच पंक्च्युएशन मार्क विल यूज इन द गिवन सेंटेन्स? एक मिनिट हा, काही मुलं नंतर येत आहेत, त्यांना घेऊयात आपण. पाहता इथे कोणतं विरामचिन्ह द्यायला हवं? विच पंक्च्युएशन मार्क विल यू यूज इन द गिवन सेंटेन्स? मग काय द्यायला पाहिजे? एक नंबरचा. पर्याय क्रमांक 2 चे कोणतं कॉमा. आता हे आपण याच्यामध्ये वापरतो म्हणजे एखादा खूप आनंद झाला, म्हणजे अचानकपणे जेव्हा भावना पंक्च्युएशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क पाहिजे होता, किंवा एक्सक्लेमेटरी म्हणतो आपण याला, उद्गारवाचक चिन्ह. जेव्हा अचानक घडलेली घटना असते, आश्चर्य असेल, वाव, हुर्रे, ओ, असे जेव्हा शब्द येतात, इंटरजेक्शन म्हणतो आपण याला, इंटरजेक्शन मध्ये येतात हे. मग अशा वेळी तो शब्द वापरल्यानंतर तिथे आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क्स द्यावा लागतो. ऑप्शन नंबर 1 हे राईट आहे. ओके, आता 10 नंबर झाला. आता 12 नंबर. 11 काही कोणाचा नव्हता. 12 नंबर पहा. आणि जे काही प्रश्न आले त्या व्यतिरिक्त इथं स्क्रीनवरती पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही कठीण वाटत असेल ते सुद्धा विचारू शकता. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट गिव्हज अ मेसेज. मॅडम 11. 11. ओके, 12 झाल्यानंतर घेऊयात आपण. बरं, पाहता इथे कुठला करेक्ट मेसेज आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे. बर्ड्स लिव्ह इन द फॉरेस्ट. पक्षी जंगलात राहतात. यामधून तुम्हाला काही मेसेज मिळतोय का? फक्त एक सेंटेन्स झालं, आपल्याला मेसेज हवाय, एक संदेश. नको काय कर. मॅम पर्याय क्रमांक 2 मिळणार. मॅम 2. निसर्गासाठी अधिकाधिक झाडं लावली पाहिजेत. म्हणजे हा एक message होऊ शकतो. तरी सुद्धा आपण पुढचे जे 2 आहेत ते सुद्धा चेक करूयात. कीप डिस्टन्स फ्रॉम द अॅनिमल्स. जनावरांपासून किंवा प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा, अंतर ठेवलं पाहिजे. हर्ट ऍट लिस्ट 1 बर्ड इन अ मंथ. एका महिन्यात किमान एका पक्षाला इजा होते. हा काहीसा संदेश नाहीये. मग आता मोटिवेशनल किंवा एक संदेश म्हणून जर वाक्य पाहायचं म्हटलं तर आपल्याला ऑप्शन नंबर 2 पाहता येईल. प्लांट मोर ट्रीज फॉर हेल्दी नेचर. निरोगी निसर्गासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. समजला क्वेश्चन हा 12 नंबरचा? हो. चूज द करेक्ट ऑफ द गिवन वर्ड. होमोफोन म्हणजे उच्चार सारखा असतो, स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगळा असतो. त्याला होमोफोन म्हटलं जातं. वेट. मग आता हा शब्द वेट आहे. मग यामध्ये वेट या उच्चाराचा शब्द पर्याय क्रमांक 3. क्रमांक आता 3 वर. याचा अर्थ
आणि स्पेलिंग वेगळं आहे, पण यांचा दोघांनाही प्रोनाऊन सारखं केलं जातं. पहिला जो वेट आहे तो वजनासाठी वेट हा शब्द वापरला जातो आणि नंतरचा जो वेट आलेला आपला आन्सर जो आलेला आहे तर तो वेट म्हणजे ओला या अर्थाने होतो. अरे बाबा एवढा प्रश्न आणि तुला बे सुरुवातीला तो वेट अर्थपूर्ण नाही. त्यानंतर आलेला होता 13 नंतरचा प्रश्न, 12 झाला, 13 झाला. वा डायरेक्ट 36 आहे, 26 आहे, 36 आहे. मॅम आता 13वा प्रश्न झाला, 13वा नाहीये. 18 19 घ्या ना. नाहीये. 18 19 15 18 19 व 21 मॅम 15 15वा पहा आता, 15वा 50 नंबरचा क्वेश्चन आहे. ओंकार is sitting at number 13 in the row, so he is the dash dash in the row. ऑर्डिनल नंबर आणि कार्डिनल नंबर किंवा ऑर्डिनल आणि कार्डिनल म्हणतो आपण. आपण जे नंबर यूज करतो 1 2 3 4 5 हे कार्डिनल आहेत आणि जेव्हा आपण फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं जेव्हा म्हणतो तर ते क्रमवाचक म्हणतो, ऑर्डिनल नंबर आहेत. मग ओंकार हा रो मध्ये म्हणजे रांगेमध्ये सो इज हिंद आता 13 आहे तर मग 13th आपल्याला इथे लिहावं लागेल. ऑर्डिनल मध्ये आपल्याला हा झाला कार्डिनल आणि ऑर्डिनल जर लिहायचं म्हटलं तर हा सेकंड आहे, ऑप्शन नंबर 2. बोला विराजचं काय म्हणणं आहे? माईक ऑन आहे. मॅम क्लास किती वाजेपर्यंत आहे? क्लास मॅम क्लास किती वाजेपर्यंत आहे? क्लास होईल 7:45 पर्यंत. तुमची किती इच्छा असेल 2 लिंक घेण्याची तर घेऊयात आणखी एक लिंक. आज नाही ना कोणाचं काही तुळशीचं लग्न वगैरे, काल विषय होता पहा भरपूर जणांचा, आमच्याकडे तुळशीचं लग्न आहे, लग्नाचं आमंत्रणही होतं तर जायला हवं होतं. मग आज नसेल काही तुळशीचं लग्न वगैरे तर काय हरकत नाही, मला पण दुसरी लिंक घ्यायला. माईक सर्वांचे बंद होते, आता ऑन आहेत. मॅम चॅट बॉक्स मध्ये प्रश्न पाठवले आहेत बुद्धिमत्तेचे. अरे फक्त इंग्लिशचे. मॅम 2 लिंक घ्या. ओके, मॅम 2 चालेल. लिंक घ्या. बरं आहे. मॅम डबल लिंक किती वाजेपर्यंत होईल? घेऊ नका. पाहूयात जेव्हा आपले किती प्रश्न होतात त्यानुसार डबल लिंक ठरवूयात आपण. काहींचं म्हणणं आहे 2 लिंक घ्या, काहींना लगेचच कंटाळा येतो क्लासला बसवायचं म्हणजे बळजबरीने बसवता काय की. बरं आता 18 नंबरचा एक क्वेश्चन होता. 18 नंबर क्वेश्चन कोणाचा आहे पहा. आता मी जे काही प्रश्न घेते ना इंग्लिशचे, माझ्यापर्यंत जेवढे आलेले आहेत तेवढे मी अगोदर घेते, त्यानंतर एवढे इंग्लिशचे झाले की मी तुम्हाला एकदा माईक ऑन करून विचारते पुन्हा तुमचे काही राहिलेले आहेत का, तुम्ही ते क्वेश्चन नंबर लिहून ठेवा. आता मी जेव्हा अगोदर विचारले तेव्हा 15 नंबर पण नव्हता, 18 नंबर पण नव्हता. मी पुन्हा पुन्हा तो चॅट बॉक्स ओपन करून पाहत नाही, हे लक्षात ठेवा. एकदा जेवढे प्रश्न आले तेवढेच घेणार आहे मी, कारण आपल्याला 12 प्रश्नपत्रिका कंप्लीट करायच्यात. आपला आणखी बराचसा पोर्शन बाकी आहे. त्यानंतर नवोदयच्या सुद्धा प्रश्नपत्रिकेला सुरुवात झाली पाहिजे, त्या सुद्धा झाल्या पाहिजेत. जर तुम्ही एवढा जर टाइमपास लावला, एक 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 प्रश्न नंतर नंतर काढत राहिले तर ते होणार नाहीत. तुम्ही एकदम प्रश्न पण कधीच सांगत नाही, अगोदरच काय प्रश्न असतील ना, मी तुम्हाला 2 दिवसांपासून सांगते की आता 2 नंबरची प्रश्नपत्रिका होणार आहे, तुम्ही एका पेजवरती लिहून ठेवा तुम्हाला काय काय कठीण गेलं होतं, तेवढे प्रश्न घेते. पण सारखे सारखे मग मध्ये मध्ये वाढवू नका, मध्येच लिंक तुटते. जे 5-10 प्रश्न जास्तीचे व्हायचे ते कमी होऊन जातात. मग 18 नंबरचा क्वेश्चन आहे, भाज्यांचा आहे त्यांनी. I am a night watchman of your house. I like bones. My living place is no as canal. Who am I? आता हे वाक्य वाचल्यानंतर किंवा हे एक जे रिडल आहे ते रीड केल्यानंतरच तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की हे कोण आहे. मग आता वॉचमन, आपला जो नाईट वॉचमन आहे तो आहे डॉग, कारण त्याचं जे काही वर्णन केलेलं आहे
पहा, आय एम नाईट वॉचमन ऑफ युअर हाऊस. आपल्या घराचा राखणदार हा कुत्रा असतो. आय लाईक बोन्स. त्याला हाडं आवडतात. माय माय लिव्हिंग प्लेस इज नो ॲज केनाल. माझ्या राहण्याचं जो काही घर आहे, राहण्याच्या ठिकाणला केनाल या नावानं ओळखलं जातं. तर मी कोण आहे? तर आन्सर इज ऑप्शन नंबर 4, डॉग. आज आराध्याचा बर्थडे आहे का? हॅपी बर्थडे आराध्या. आहे का आराध्या? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू मॅम. ओके. चला, आपल्या क्लासतर्फे सर्वांकडून तुला शुभेच्छा आहेत. बऱ्याच जणांनी मेसेज टाकलेले आहेत. बर, आता एवढेच क्वेश्चन माझ्याकडे आले होते इंग्लिशचे. या व्यतिरिक्त असतील तर पटपट सांगा. चॅट बॉक्स मध्ये नका टाकू. ओरल 23 and 25. किती? 23 and 25. मॅडम केनल म्हणजे काय? कुत्र्याच्या राहण्याच्या घराला केनाल म्हटलं जातं. आता केनाल म्हणजे कुत्रा असं काही सेपरेट नाही. कुत्र्यासाठी जे काही एखाद्या बंगल्यामध्ये वगैरे जे काही घर केलं जातं छोटंसं, तर त्याला केनाल असं म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याच बंगल्यांमध्ये पाहिलं असेल, पहा, एखाद्या लाकडासारखं वगैरे घर केलेलं असतं. बऱ्याच फॉरेनला वगैरे दाखवतात. आपल्याकडे ते काही कुत्रं कुठेही राहतं, पण अशी छोटंसं एक घर केलेलं असतं, त्याला केनाल असं म्हटलं जातं. मॅम 23 आणि 25. 23 आणि 25. हा, आणखी या व्यतिरिक्त आहेत का आणखी कोणाचे प्रश्न? इंग्लिशमध्ये 23 आणि 25 एवढे दोनच आहेत. 19 नंबर. किती? 19. 19. ओके. हा, 21. 21. जीवन, आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. बर, इकडे पण चॅट बॉक्स मध्ये पण birthday शुभेच्छा दिसतात सर्वांच्या. बर, 28 ते 30 मुग्धाचे आलेत बरेचसे प्रश्न. मॅडम 19वा प्रश्न खूपच सोपा आहे. बर, 19वा प्रश्न पाहता. 19वा जो प्रश्न आहे तर तो आहे या जाहिरातीवरती. 19 नंबरचा. रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द क्वेश्चन. जाहिरात वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. जाहिरात कशा संबंधी आहे ती अगोदर पाहूयात. सेल सेल सेल. सेल लागलेला आहे. रेडीमेड शर्ट्स, जीन्स, टी शर्ट अँड मच मोर. आता हा जो सेल आहे तो रेडीमेड टी शर्ट साठी आहे, शर्ट साठी आहे, जीन्स साठी आहे. म्हणजे कापड दुकानाचं ही जाहिरात आहे. ऍट म्हणजे आता हे पत्ता जो काय आहे, कुठे आहे पहा, ठिकाण जे आहे टाउन हॉल श्रीगोंदा. टाइम आहे 9 AM टू 11 PM. स्पेशल डिस्काउंट फॉर किड्स अँड स्टुडंट्स. जर लहान मुलं किंवा विद्यार्थी जर गेले तर त्यांच्यासाठी ऑफर आहे. म्हणजे स्पेशल डिस्काउंट त्यांनी ठेवलेलं आहे आणि तिथे जाण्याची वेळ 9 ते 11 आहे. बरं, आता व्हॉट टाईप ऑफ ऑफर डज द कंपनी गिव्ह. कुठल्या प्रकारची ऑफर देते कंपनी? रेडीमेड शर्ट्स, जीन्स. आता याला काय ऑफर म्हणता येणार नाही. त्यानंतर 50% डिस्काउंट असं कुठे उल्लेख केलेला नाही 50% डिस्काउंटचा. स्पेशल डिस्काउंट फॉर किड्स हे इथे सांगितलेलं आहे. स्पेशल डिस्काउंट आहे किड्ससाठी आणि स्टुडंटसाठी. आणि लास्टला आहे 80% डिस्काउंट फॉर स्टुडंट. असं काही उल्लेख केलेला नाही. ऑप्शन नंबर 3 राईट आहे. बरं, 19 नंबर झाला. त्यानंतर 21 कोणाचा आहे तो पहा. हा, आता इथे एक उतारा आहे, त्या उतार्यावरती आहे हा प्रश्न. म्हणजे 21 पण आहे, 23 पण आहे. म्हणजे यावरच क्वेश्चन आहेत. म्हणजे उतारा आपण पाहायला हवा नेमकं काय आहे या उतार्यामध्ये. बरं, रीड करून दाखवायचा, समजावून सांगायचंय का हा उतारा, का डायरेक्ट क्वेश्चन घ्यायचे? क्वेश्चन घ्या मॅम. बरं, चालेल, डायरेक्ट क्वेश्चन घेऊयात आपण. क्वेश्चन घ्या. ओके. बर, हुज टेम्पल मेन्शन इन द पॅसेज. या पॅसेज मध्ये कोणत्या मंदिराचा उल्लेख केलेला आहे? गॉड गणेश, गॉड लक्ष्मण, गॉड शिवा. शिवा, गॉड लॉर्ड कृष्ण. हा, मग आता कोणाचं आहे?
लॉर्ड शिवा. लॉर्ड लॉर्ड शिवा म्हणजेच गॉड शिवा. लॉर्ड शिवा आहे. ऑप्शन नंबर 3 राईट आहे. यावरती आणखी 23 नंबरचा क्वेश्चन आलेला आहे, तर तो एक पाहूयात. एक मिनिट चार्जिंगला लावायचं राहिलास. हा गेला आता बॅटरी चार्जिंगला राहिला होतं. हा 23 नंबर पाच. द बॉईज हॅव देअर हॉबी इज. बर, आता इथे कुठले बॉईजचा उल्लेख आहे, त्यांचा छंद कुठला होता? क्लाइम्बिंग, पॅराशूट, एन्जॉईंग, ट्रेकिंग. आवडत होतं क्लाइम्बिंग, चढायला आवडत होतं का? म्हणजे डोंगर. प्रज्ञाशोध चौथी प्रज्ञाशोधच्या इंग्रजीतला एक पॅसेज आहे. हो का? बरोबर. इथे हिल टेकडीवरती त्यांना चढ. आन्सर नंबर 1. आणखी आहे का काही उल्लेख? थांबा, आपण थोडस पॅसेज कडे पाहूयात. द बॉईज हॅव देअर हॉबी इज. आता इथे चढायला आवडते. दे वेअर एन्जॉईंग ट्रेकिंग बिकॉज इट इज देअर हॉबी. सॉरी, ट्रेकिंग हे आन्सर राहणार आहे. ट्रेकिंग ट्रेकिंग पण आवडते कारण त्यांची हॉबी आहे, छंद आहे. म्हणजे हॉबी म्हणून ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग म्हणजे सुद्धा डोंगर किंवा उंचावरती चढणं. बरं, क्वेश्चन समजलाय का? यामध्ये कोणाला काही डाऊट? हो मॅम. 25 नंबरचा पहा. चूज द करेक्ट ऑप्शन. ही एट बिस्किट डॅश डॅश टी. आता करेक्ट ऑप्शन चेक करायचं आहे. पहा, त्यानं बिस्किट खाल्ले आहेत का? तर ईट 6 5. मग इथे काय म्हणावं लागेल? इन टी, अंडर टी, बिटवीन टी की विथ ट्री. म्हणजे योग्य आपल्याला इथे प्रिपोजिशन चूज करायचं आहे. तर हे प्रिपोजिशन होईल विथ. ही एट बिस्किट विथ टी. त्यानं चहा सोबत बिस्किट खाल्ले. पास्ट टेन्स मधलं हे सेंटेन्स आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 राईट होतं. आता काही राहिलेत का कोणाचे क्वेश्चन? इंग्लिश मधले सर्व झाले. नाही. मी थोडे प्रश्न पाठवले ते मला सांगा. आता कोणते इंग्लिशचे आहेत का? इंग्लिशचे असतील ते सांग लगेच. इंग्लिशचे आहेत मॅम. हा, मग मी किती वेळा विचारलं? मी आता आज 2-3 वेळा विचारले, उद्या फक्त एकच वेळा विचारणार आहे. तुम्ही अगोदरच लिहून ठेवायचं. मी पुन्हा 4-4 वेळा प्रश्न घेणार नाही. आज सुरुवात आपल्या प्रश्नपत्रिकेची म्हणून मी घेतले भरपूर वेळा. तुमचे किती कठीण प्रश्न असू द्या, नाहीतर काही असू द्या, मी कितीतरी वेळा सांगितलं तुम्हाला, मला प्रश्न पाठवा किंवा तुम्ही लिहून ठेवा, फोटो पाठवा. अरे, आपल्या ग्रुपवरती पाठवले तरी चालतील. चॅट बॉक्स मध्ये निघून जातात ना बऱ्याच वेळा. ग्रुपवरती पाठवले तरी काही हरकत नाही, मी ते घेते. सांगा कुठले आहेत का चॅट बॉक्स मध्ये लिहिलेत? मॅम चॅट बॉक्स मध्ये लिहिलेत. ओके, राजनंदिनीचे आहेत. राजनंदिनी चॅट बॉक्स मध्ये तर मला श्वेताच्या दिसत आहेत, मुग्धाचे आहेत. राजनंदिनीचे कुठे आहेत? बरं, तुम्हाला ओरली सांग. तुझे वरती गेलेत बहुतेक. बऱ्याच वेळा चॅट बॉक्स मध्ये मागचं दिसतं, कधी कधी कालचे चॅट केलेले दिसतात ऑप्शन सगळे. मॅम राजनंदिनीचे 11, 9, 14 असे प्रश्न आहेत. बर, 11, 9, 14 असे आहेत का? 12 आणि 17. 12 आणि 17. 12 तर झालेला आहे, यामध्ये 11 पण झालेला आहे. मग राहिले 9, 14 आणि 17 हेच का? हो, आता दिसले पहा राजनंदिनी. हा, राजनंदिनी थिटे दिसले. बरं, आता 9 नंबरचा पहा. 9 नंबर. हा, आता 9 नंबरचा क्वेश्चन. सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ इच वर्ड गिवन इन द बॉक्स अँड फॉर्म अ न्यू वर्ड. आता इथे जे काही बॉक्स दिलेले आहेत यामधलं प्रत्येक बॉक्स मधलं पहिलं अक्षर आपल्याला निवडायचं आहे. सिलेक्ट द ग्रुप टू विच इज द वर्ड बिलॉंग टू. आता जो काही शब्द तयार होईल त्यापासून, तर ते कोणत्या ग्रुपमध्ये ऍडजस्ट होईल. आता काय होतं?
प्रत्येकाचं पहिलं अक्षर. व्हेजिटेबल ऑप्शन नंबर 4. हा, ऑप्शन नंबर 4. TOMATO. टोमॅटो. व्हॉट इज टोमॅटो? टोमॅटो फ्लावर आहे का, फ्रूट आहे का, नट आहे की व्हेजिटेबल आहे, असं विचारलंय तरी ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे. टोमॅटो ही एक व्हेजिटेबल आहे. समजला का राजनंदिनी? क्वेश्चन समजला का? हो मॅम समजला. त्यानंतर तुझा आहे 14 नंबरचा क्वेश्चन. 14 नंबर पहा. फाइंड द करेक्ट ऑप्शन. दे वेअर प्लेड फुटबॉल नाऊ. बर, आता इथे आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला व्यवस्थित सेंटेन्स पाहायचं आहे की कोणतं योग्य सेंटेन्स नुसार किंवा आपल्याला टेन्स नुसार ते लिहिलेलं आहे ते शोधायचंय. दे वेअर प्लेड. आता वेअर पण आलं, प्लेड पण आलं आणि नाऊ, असं नाऊ म्हणजे आता, हे असं होणार नाही. म्हणजे ऑप्शन पहिला चुकलेला आहे. दे वेअर प्लेइंग फुटबॉल टुमारो. आता टुमारो म्हणजे उद्या. आता ते उद्या खेळत होते असं नाही ना म्हणत आपण, उद्या खेळणार आहे. मग वेअरच्या ऐवजी तिथे विल असायला हवं होतं. फ्युचर टेन्स मध्ये जर सेंटेन्स असेल तर विल वापरतात. इकडे वेअर पण आहे, म्हणजे टेन्स म्हणजे इथे वेअर पण आहे आणि प्लेचा पास्ट पण केलेला आहे, इथे ईडी पण लागलेले, असं इथे दोन्ही नाही काही घ्यायला पाहिजे. आणि नाऊ, नाऊ म्हणजे आता, आता हे होणार नाही. म्हणजे या दोन शब्दांमुळे हे वाक्य चुकलेलं आहे. इथे वेअर मुळे चुकलेलं आहे. त्यानंतर दे आर प्लेइंग फुटबॉल एस्टरडे. आता एस्टरडे म्हणजे आता हे जे क्रियापद आहे आर, आर हे क्रियापद प्रेझेंट टेन्स मध्ये केलं जातं. आणि काल ते म्हणजे काल, टुमारो म्हणजे उद्या आणि टुडे म्हणजे आज, नाऊ म्हणजे आता. मग असं आर आपण वापरत नाहीत पास्ट टेन्स मध्ये, म्हणून हे सेंटेन्स चुकलेलं आहे. आता दे आर प्लेइंग फुटबॉल हे राईट. दे आर प्लेइंग फुटबॉल, ते फुटबॉल खेळत आहेत. सध्या क्रिया चालू आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये सेंटेन्स आहे. ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे. बर, आता आणखी कुठला आहे? 14 नंबर. आता 17 नंबर एक राहिलं पहा. 17 नंबरचा क्वेश्चन पहा. चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द गिवन पिक्चर. आता हे पिक्चर पाहिल्यानंतर आपण काय एक्सप्रेशन यूज करू शकतो, काय म्हणू शकतो? इथे कशा आहेत त्या गाड्या किंवा घर आहे काय? होम इज ऍट लेफ्ट साइड ऑफ ट्रक. बर, आता होम इज लेफ्ट साइड ऑफ ट्रक. हो, ट्रकच्या लेफ्ट साइडला होम आहे. मग हे योग्य वाटतंय का विधान? मग आपल्याला योग्य विधान इथे शोधायचंय. मग लेफ्ट साइड हे कार आहे, मग एकदम त्याच्या लेफ्ट साइडला अगोदर, मग ते तर चुकलेलं आहे. दुसरं ऑप्शन पाहूयात. एक मिनिट. आता दुसऱ्यामध्ये काय सांगितलं? द ट्रक इज ऍट राईट साइड ऑफ द कार. आता ट्रक जे आहे राईट साइडला आहे का कारच्या? मग आपल्याला इथे काय म्हणावं लागेल? ट्रक कारच्या उजव्या बाजूला आहे. द ट्रक इज, आता ट्रक, ट्रक नाही उजव्या बाजूला, कारच्या उजव्या बाजूला, म्हणजे हे सुद्धा नाही म्हणतायत. द कार इज बिटवीन द होम अँड ट्रक, हे सर्वात योग्य आहे. कार जी आहे बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. बिटवीन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये. कार आणि ट्रक आणि होमच्या मध्ये कार उभी आहे. घर आणि ट्रकच्या मध्ये कार उभी आहे. हे अगदी अगदी बरोबर आहे. बिटवीन म्हणजे फक्त दोघांच्या मध्ये, आणि अमॉंग इथं खाली आलेले पहा. द कार इज अमॉंग द होम अँड द ट्रक. आता इथे अमॉंग सुद्धा याचा अर्थ च्या मध्ये असा होतो, पण अमॉंग मध्ये अनेक जण येतात, म्हणजे कमीत कमी 3 जण असतील, 4 जण असतील. पण बिटवीन म्हणजे सेपरेट दोघांच्याच मध्ये, इथं तिसरा नाही. दोघांच्या मध्ये जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा बिटवीन हे प्रिपोजिशन यूज केलं जातं. आणि अनेकांच्या मध्ये जेव्हा
उभे आहेत किंवा अनेकांमध्ये तुम्ही आहात तेव्हा अमॉंग हा वर्ड यूज केला जातो. ओके, समजलाय का प्रश्न? हो ओके, हो मॅम. बरं इंग्लिशचे क्वेश्चन संपले, आता बुद्धिमत्ता घ्यायचं. हो ओके, बुद्धिमत्तेचं आता माझ्याकडे काही क्वेश्चन आलेले आहेत, पण आता आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर पटकन पाठवा. बुद्धिमत्तेचे मी पुन्हा पुन्हा विचारणार नाही. आता फक्त बुद्धिमत्ता पाठवायचे, आता इंग्लिश नाही आले पाहिजे. हा क्वेश्चन पाठवा, एवढे कॉल आहे. हॅलो, हॅपी बर्थडे आराध्या. ओके, बरं आता फक्त 7 मिनिट राहिलेले आहेत शेवटच्या आत. काही डबल लिंक होणार नाही, मला एक काम आहे तर मला जावं लागेल बाहेर. एवढा तुमचा 7 मिनिटांचा वेळ आहे तेवढा कंप्लीट करूयात. उद्या घेऊयात 2 लिंक. बर आता मॅम 27. 30 हा आलेत पा 27, 30, 33, 34, मॅम 30, 43. मॅम 29. 29 मॅम. ओके, 29 मॅम 29 घेतलेला आहे. मॅम 26 पण. 40, 54, मॅम पण काय 26 पण. 26, येतो पण तर 26 पण. 40. हा एक मॅम 26 पण. ओके घेतला मॅडम हा बोल. मॅडम 52 नंबर. हा अरे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये 11, 12 आणि 13 तारखेचं रेकॉर्डिंग पाठवा. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका ना, तुमचे किती क्वेश्चन आहेत ना तेवढे टाका, किंवा तुम्ही पाठवा. 11, 12 आहेत. ओके, पाठवा. आता जेवढे आले आजचं पण पाठवा. मॅम सर्वांचे माईक बंद करा. हा आता सर्वांचे जे काही क्वेश्चन आलेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा काही राहिलेले असतील तर नंतर ग्रुपवरती पाठवा. आता 7 मिनिटांमध्ये काही तुम्ही कितीही पाठवलं तरी सर्व काही होणार नाही. जेवढे होतील तेवढे घेऊयात. आज घेणार होते मी 2 लिंक, पण आता एक काम आहे, मला बाहेर जावं लागेल. हा पाहता, निलेश जवळ सुयशपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. योगेश जवळ विनयच्या तिप्पट रुपये आहेत. सुयशकडे योगेशच्या निम्मे रुपये आहेत. जर विनय जवळ 120 रुपये असतील तर निलेशकडे किती रुपये आहेत? बरं, आता काय आहे, एकदम सोपा हिशोब आहे. का एक जणाचं जरी माहिती असेल ना तर त्याच्यानुसार आपण जाऊ शकतो. इथं तुम्हाला काही इक्वेशनची गरज नाही, काहीच नाही. कोणाची तरी एक जणाची फिक्स रक्कम माहिती, एकावरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बर, आता इथे फिक्स रक्कम कोणाची दिलेली आहे पहा, की नेमके कोणाजवळ किती आहे. विनय जवळ 120 रुपये आहेत. म्हणजे आता विनय इथे फिक्स 120 रुपये त्याच्याकडे आहेत. विनयचे 120 रुपये म्हणजे विनय 120. त्यानंतर आता विनय सोबत तुलना कोणाची आहे? सुयशकडे योगेशच्या निम्मे आहेत. निलेशकडे किती रुपये आहेत? निलेश जवळ सुयशपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. मग आता जो सुयश आहे आणि तुलना अजून योगेश आहे. मग आता अगोदर याच्या सोबत योगेश जवळ विनयच्या तिप्पट रुपये आहेत. आता योगेशची तुलना आहे, योगेश जवळ जे आहे तर ते विनयच्या तिप्पट रुपये आहेत. म्हणजे 120 गुणिले 3, 12 त्रिक 36, पुढचा एक शून्य, म्हणजे त्याच्याकडे 360 रुपये आहेत. त्यानंतर सुयशकडे योगेशच्या निम्मे रुपये आहेत. आता सुयशकडे योगेशच्या म्हणजे योगेशकडे जेवढे आहेत तेवढेच्या निम्मे म्हणजे भागिले 2. भागिले 2 जर केले तर 180 होतात, याचे अर्धे. सुयशकडे झाले 180 रुपये. आता राहिला निलेश. निलेश जवळ सुयशपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. सुयशकडे जर 180 रुपये आहेत तर
निलेश जवळ सुयशपेक्षा 60 रुपये जास्त आहेत. म्हणजे 180 अधिक 60, 180 अधिक 60 झाले 240 रुपये. पर्याय क्रमांक 3. आता हे इक्वेशन करून सुद्धा जमलं असतं, पण त्याहून हे सोपं जातं या प्रकारे. प्रश्न समजला का सर्वांना? यामध्ये कोणाला काही डाऊट पुन्हा? नाही डाऊट. मॅम डाऊट नाही, प्रश्न समजला. मॅम 27 घ्या. हो घे ना. 27 घ्या. माईक तेवढे बंद ठेवा. 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे प्रत्येकी 1 सेंटीमीटर बाजू असलेले छोटे घनाकृती ठोकळे तयार केल्यास एकूण किती ठोकळे तयार होतील? अरे 3 सेंटीमीटरच असलं की नाही, एकूण घन किती होतात हे सांगितलंय. आणि एक घन ठोकळा जर 1 सेंटीमीटरचा आहे तर डायरेक्ट इथे 3चा घन करायचा. 3चा घन बरोबर 27. या प्रकारची रचना असते. उभे 3, आडवे 3, हे सगळे 3 3 या प्रकारे. आता हे थोडंसं बॅक साइड आपल्याला घनासारखं दाखवावं लागेल. असे सर्व बाजूने 3 3 3 या प्रकारची रचना. आता इथे एकच दिसतोय, पण हे 3 3 या प्रकारे. उभे आडवे कसे, तुम्हाला क्यूब माहिती नाही, खेळायचा क्यूब, त्या प्रकारची रचना 1 सेंटीमीटर. म्हणजे 3 सेंटीमीटर जर बाजू असेल तर त्याचे घन ठोकळे होतात. घन करायचा. मॅम 29. हो 29. 28 नाही आला कुणाचाच. हा 29 घेऊयात. 29 पाहता. एका सांकेतिक भाषेत बॅट म्हणजे 742 आहे, पॅन म्हणजे 759 आणि पॉट म्हणजे 439 असेल तर नॉट म्हणजे किती? तर यासाठी आपल्याला ए म्हणजे किती, बी म्हणजे किती, सी म्हणजे किती, काय काय असतील अक्षरं, त्यांची किंमत काढावी लागते. बरं, आता कसा कसा काढणार आहे पहा. कोण कोण आहे यामध्ये? ए चा उल्लेख आहे, टी चा उल्लेख आहे, पी चा उल्लेख आहे, ओ चा आहे आणि एन चा आहे. एन आपल्याला काढायचा आहे. बरं, आता आपण ए कसा ठरवायचा? बॅट मध्ये ए आहे, पॅन मध्ये ए आहे, म्हणजे या दोघांमध्ये एक कॉमन अंक सुद्धा आहे. बॅट मध्ये कॉमन हा 7 आहे आणि पॅन मध्ये पण 7 आहे, म्हणजे ए म्हणजे निश्चितपणे 7 झालेला आहे. आता टी टी कुणाकुणामध्ये कॉमन आहे तो पाहायचा. आता बॅट मध्ये पण टी आहे आणि पॉट मध्ये पण टी आहे. याच्याकडे नंबर कोणता आहे? याच्याकडे पण 4, इकडे पण 4, म्हणजे टी म्हणजे 4. आलं लक्षात? या प्रकारे शोधावे लागतात. आता पॉट मध्ये पी आहे आणि पॅन मध्ये पण पी आहे. यांच्यामध्ये कॉमन असलेला कोण पहा? पॅन मध्ये पण 9 आहे आणि पॉट मध्ये पण 9 आहे, म्हणजे पी म्हणजे निश्चितपणे 9. हा, आता ओ पॉट मध्ये आहे. आणखी पी तर गेला, टी पण गेला, म्हणजे उरला एकटा 9. मग 9 उरला एकटा ओ. ओ साठी आपल्याला काय घ्यावं लागेल? उरलेला 3, म्हणजे ओ निश्चितपणे 3. बर, आता शोधायचं आहे. आता याच्यामध्ये नॉट मध्ये ओ गेला, टी गेला. N5. हा, आता N बरोबर 5. म्हणजे इकडे 7 पण गेला, 9 पण गेला, म्हणजे उरलेला 5 म्हणजे यन आहे. यन म्हणजे 5. तयार करू. N आहे. म्हणजे 5. ओ म्हणजे कोण आहे? 3 आणि टी म्हणजे झाला 4. आता उर्वरित प्रश्न मात्र आपण उद्या पाहूयात. शेवटचा फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. आजचे प्रश्न का? हो. हो मॅम. हो मॅम. दाखवतो.